नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी बियाण्याला दर चांगला आहे, तर त्याच्यामुळं आपण यावर्षी थोडंसं बदल करावं लागतं. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यावर्षी काळा माल कसा तयार कमी होईल. तर त्याच्यासाठी आपण इथं ज्या काही गोष्टी केल्या त्या ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुमच्याकडनं काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. यावर्षी आपण दरवर्षी कॅरेट 15 किलोचा कॅरेट आपण जास्तीत जास्त भरत होतो, माल जास्त होता. यावर्षी कॅरेट आपण थोडंसं कमी भरू आणि कॅरेटवर कॅरेट सारताना जी मनिगळ होते ती यावर्षी थांबवता येईल. कारण दर जास्त असल्यामुळं मनिगळ कशी घडाची कमी करता येईल त्याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. बागेमध्ये 12-13 किलो 15 किलोच्या कॅरेटमध्ये 12-13 किलो द्राक्ष भरा. त्याच्यानंतर जर तुमच्या बागेमध्ये थोडाफार मिलीबगचा प्रादुर्भाव असला तर ती द्राक्षे मिलीबगमुळे काय होतं तर त्याची जी विष्ठ आहे ती मण्याभोवती साखरेच्या स्वरूपात गोळा झाल्यामुळं त्याचा डिपिंग ऑइलमध्ये बुडवलं की ती वितळल्यामुळं सगळं औषध केमिकल चिकट होऊन सगळ्या मण्यावर त्याचं कोटिंग येतं आणि त्याच्यामुळं त्या साखरवर फंगस बेदाण्यामुळे लवकर वाढतं वरच्या कातडीमध्ये. त्याच्यामुळं काळं मणी पडण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळं शक्यतो माल धुवून स्वच्छ पाण्यात धुवून घेऊनच डिपिंग करा. एक मिलीबगचा प्रादुर्भाव कमी होईल आणि जी धूळ गेलेली असते 4 महिन्यामध्ये गडावर तर ती धूळ धुतली जाऊन केमिकलवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. हा जरा एक म्हणजे माल आणेपर्यंतचा विषय. त्याच्यानंतर शेडची दिशा ही शक्यतो पूर्व पश्चिम असावी. त्याचं कारण आपल्या भागामध्ये पूर्व पश्चिम वारं वाहत असल्यामुळं तर त्याचा दुसऱ्या शेडवर शेजारी जे आपला दुसरा शेड असते जर उत्तर दक्षिणी शेड केलं तर पूर्वेकडून आलेली हवा ही दक्षिणेकडल्या शेडमधून जर पास झाली तर तो माल मॉइश्चर पकडतो. म्हणून शक्यतो आपल्या शेडची दिशा ही पूर्व पश्चिम असावी. आणि त्याच्यानंतर जर मण्याची संख्या वाढत गळीचं प्रमाण थोडंसं जास्त असलं तर आपल्याला त्याच्यानंतर त्याला खालून 3 नंबरला 2 नंबरला किंवा 4 नंबरला इथं कशी डबल जाळी लावली अशी याच्यामध्ये पण मने संख्या शिंगल आहे आणि याच्यामध्ये पण मले संख्या शिंगल आहे. त्याचं कारण काय, मण्याला जर आपण हात लावला पसरण्यासाठी तर मण्यामधून पाणी बाहेर येऊन त्या साईड दुसऱ्या मण्याला लागतं आणि त्याचं प्रमाण त्याचं जी सोडियमचं किंवा ह्याचं जे प्रमाण आपण वापरतो ऑइलचं तर ती डिस्टर्ब झाल्यामुळे मणी काळं पडतात जास्त. त्याच्यामुळे मणी जो पडतो तो आहे तिथं जाग्याला राहिला पाहिजे आणि त्याला असं हाताळलं नाही पाहिजे अजिबात. मग त्या मण्यामध्ये पण एकदम चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो. तर ही त्याचं कारण काय तर बाष्पीभवनाचा वेग इतका असतो द्राक्ष टाकल्यानंतर. तर समजा 16 टनाचं शेड आहे 165 फुटामध्ये 16 टन अंदाजे माल बसतो तर 1/4 राहतं म्हणजे 4 टन 4 इंच 16 तर 4 टन गेलं तर 12,000 लिटर पाणी ही 8 दिवसामध्ये शेडमधून म्हणजे एक टँकर मोठा तेवढं पाणी आपल्या शेडमधून बाष्पाच्या रूपानं निघून जाते. म्हणून शेडमधलं अंतर सुद्धा फार महत्वाचं आहे. 2 शेडच्या मध्ये 2 रॅकच्या मध्ये 19 फूट अंतर असावं 20 फूट म्हणजे एकतर वाहन जाईल बट्टीसाठी जागा सफिशियंट राहील. या सगळ्या गोष्टी करीत असताना नवीन मणीजाळी लावल्यामुळे आपल्याला काळ्या मण्याचं प्रमाण कमी होतं आणि रोजच्या मालामध्ये जो बदल होतोय आता इथं आपल्याकडं सगळ्या प्रकारचं शेड उपलब्ध आहे. तर ही काल टाकलेला माल आहे तर याच्यामधलं बाष्पीभवन आज तितकंसं जाणवत नाही. तर ही काल टाकलेल्या मालाला आपण तिसऱ्या दिवशी 1 दिवस गॅप टाकून दुसऱ्या दिवशी 20 आणि 18 ऑइलचा स्प्रे घेतो. तर याच्यावरचा अजून स्प्रे झाला नाही तर स्प्रे झालेला शेजारचा शेड तुम्हाला दाखवतो. तर हा तिसऱ्या दिवशीचा शेड आहे. तर याच्यामध्ये सुरकुत्याचं प्रमाण जाणवायला सुरुवात झाली. तर ह्याचाच पहिला स्प्रे 24-18चा झाला. तर त्याच्यानंतर हा 4थ्या दिवशीचा शेड आहे. तर याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं 4थ्या दिवशी जवळजवळ 50%च्या आसपास पाणी मण्यामधलं कमी झालेलं जाणवतं. हा 5वा दिवस आहे. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी
पाणी कमी झालं आणि यावर्षी थोडंसं मालाचं प्रमाण कमी आहे. शेडवर शेड जास्त आहे यावर्षी, त्याच्यामुळं जेवढा माल कमी टाकता येईल, म्हणजे जाळीवर आपण समजा 6 कॅरेटनं माल टाकत असतो तर यावर्षी 5 न टाकू आणि अर्ध शेड ठेवण्यापेक्षा पूर्ण शेडमध्ये थोडासा माल टाकता येईल. तर आपण आता त्याच्या पुढं 6व्या दिवशीचा माल बघू. करायचा तर इथं 7व्या दिवशीचा माल आहे आणि याचा आता दुसरा स्प्रे 5व्या दिवशी होऊन हा तयार झाला. आता आणि स्प्रेचा जो टायमिंग आहे तो किमान 4च्या आतमध्ये असावा. त्याच्यामधलं केमिकलचं प्रमाण राहून बाकीचं जे आपण त्याच्याबरोबर पाणी मारतो तर पाणी 5 लिटरच्या आसपास एका रॅकला जावं. म्हणजे साधारण 200 लिटरच्या आसपास एका शेडला पाणी गेलं पाहिजे. आणि साधारण 4च्या आतमध्ये स्प्रे, दुपारच्या आतच स्प्रे शक्यतो घ्या. त्याचं कारण पाणी जर जास्त वेळ राहिलं किंवा रात्रभर पाणी राहिलं तर त्याचा दुष्परिणाम मानेच्या कलर होतात. कारण आतून येणारं पाणी जोपर्यंत तुम्ही बाहेरनं मारलेलं पाणी ओल धरून असेल